या बाबाचं मला कौतुक वाटतं की त्यांनी ह्या सगळ्यांना मूत पाजला. मग त्या बाबाला गाडी घ्यायची. मग ती गाडी घ्यायची तर की गाडी कितीची असते? 20 लाख 30 लाखाची मोठी गाडी लागते. त्याला छोटी गाडी जमत नाही. मग असा बाबा ज्याला कीर्तन येत नाही, असा बाबा ज्याला प्रबोधन करता येत नाही, असा बाबा की ज्याला लोकांच्या अडी-अडचणीवरती मार्ग देता येत नाही किंवा जो लोकांना आर्थिक उन्नत करत नाही, अशा बाबांना आपण मोठं करतो आणि मग असे धर्मातील माणसांना ते चेचून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत. उष्णोजल हे तुमच्या ऐकण्यामध्ये येते. आता खरं तर शासनानं हे उष्णोजल काय आहे नेमकी त्याची तपासणी केली पाहिजे. हे हाय प्रोफाईल रॅकेट होतं. म्हणजे देवाच्या धर्माच्या नावाखाली हा बाबा निश्चितपणे उद्योगपतींना, मोठमोठ्या राजकीय लोकांना तो पुरवत होता. आता खरं तर शासनानं हे उष्णोजल काय आहे नेमकी त्याची तपासणी केली पाहिजे. मी कृष्ण तू राधिका हे जे खरात बाबा उच्चार करीत होते आणि प्रत्येक महिलेला आपल्या जाळ्यात ओढत होते, तर या माध्यमातून त्यांची कृष्ण कृत्य हे समोर आलेले आपण पाहिली. परंतु यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की प्रत्येक वेळी असा भोंदू बाबा कृष्ण आणि राधा यांना बदनाम का करतो? म्हणजे स्वतःचे गैरकृत्य हे कृष्ण आणि राधिकाच्या मागे लपून तो जर असं सर्रास करीत असेल, तर ही आपल्या धर्माची आणि आपण त्या धर्माचे समर्थक असल्याची सगळ्यात मोठी हार आहे. कारण कृष्ण आपल्याला एवढा खालच्या दर्जाचा वाटतो का? म्हणजे कृष्ण हा निथळ निर्मळ प्रेमाचं प्रतीक आहे. राधा ही त्याच्या प्रेमाची तितकीच निर्मळ प्रतिमा आहे. आणि अशा निर्मळ प्रतिमा असलेल्या आपल्या दैवतांना असले जर भोंदू बाबू मी कृष्ण तू राधिका असं म्हणून जर असे गैरकृत्य करीत असतील, तर यावरती आत्तापर्यंत कुठलाच साधू संत, कुठलाच राजकारणी, कुठलाच धर्मप्रेमी आणि कुठलेच धर्माचे रक्षक बोलले नाहीत. याच्यावरून काय समजायचं? म्हणजे याच्यावरून आपण एवढं समजायचं की धर्म हा अशा गैरकृत्य करणाऱ्या, धर्माचा आधार घेऊन लोकांना लुटणाऱ्या आणि त्याचबरोबर लोकांना देशोधडीला लावणाऱ्या लोकांचा धर्म आहे, की त्या धर्माचा बळी ठरलेल्या निष्णात आणि गोरगरीब अज्ञानी लोकांना पिळणारा धर्म आहे. हे दोन गोष्टी या कालच्या प्रकरणावरून आपल्या समोर येतात. दुसरी गोष्ट म्हणजे या बाबाच्या घराचं नाव काय माहिती तुम्हाला? घराचं नाव आहे तृप्ती बाला. तृप्ती म्हणजे सुख देणारा, परमसुख तृप्ती. आणि बाला या शब्दाचा अर्थ होतो ललना. ललना म्हणजे स्त्री, म्हणजे स्त्रियांना तृप्त करणारं सधन. म्हणजे किती विचारपूर्वक त्यांनी घराचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे तृप्ती बाला. आणि शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळे उद्योग चालत होते. असं म्हणतात की तो कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वशास्त्र हे पहिल्यांदाच ऐकलं, त्याचा तो साधक होता. परंतु तो साधक असेल नसेल, कारण कुठलंही शास्त्र हे तुम्हाला असे कृत्य करायला भाग पाडत नाही. शास्त्रांचा आधार घेऊन तुम्ही फक्त तुमच्या मध्ये शिरलेला राक्षस, तुमच्यामध्ये अदृश्यपणे दडलेला विकृत असलेला माणूस तुम्ही त्या शास्त्राच्या आड लपवता, एवढंच. काल परवा उष्णोजल हे तुमच्या ऐकण्यामध्ये येते. आता खरं तर शासनानं हे उष्णोजल काय आहे नेमकी त्याची तपासणी केली पाहिजे. की जे जल मिळवण्यासाठी वेगवेगळे राजकारणी लोक, वेगवेगळे उद्योगपती आणि हाय प्रोफाईल लोक हेलिकॉप्टर पाठवत होते, विमानानं ते मागवत होते. हे उष्णोजल नेमकं काय होतं? काल परवा त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये त्यांच्या टेबलवरती एक ग्लास दिसतो आणि त्या ग्लासामध्ये पेप्सीच्या रंगाचं एक द्रावण दिसतं. आणि त्याचबरोबर त्या समोरच्या महिलेवरती ज्याच्या डोक्यावरती जेव्हा त्याने तांब्या दिलेला असतो, तर तेव्हा तोच ग्लास तो उचलतो आणि पॅन्टच्या चेनचं बटन खोलतो आणि त्यामध्ये उष्णोजल धारण करतो. ते उष्णोजल असो नाहीतर ओजस्वी जल असो, ते कुठलं का जल असाना, परंतु त्यांनी या देशातल्या, या राज्यातल्या सर्वोच्च नेत्यांना आणि त्याचबरोबर मोठमोठ्या उद्योगपतींना आणि जे काही धर्माच्या नावाखाली, भक्तीच्या नावाखाली बळी पडलेल्या अज्ञान लोकांना त्यानं हे मूत्रप्राशन केलं.
म्हणून या बाबाचं मला कौतुक वाटतं की त्यांनी ह्या सगळ्यांना मूत पाजला. ही माणसं त्याच लायकीची आहेत, कारण या माणसांनी त्या बाबाला एवढं मोठं केलं आणि त्या बाबांनी शेवटी यांना मूत पाजला, त्यांची लायकी दाखवून दिली, त्यामधून ती सिद्ध होतं. आता दुसरी गोष्ट, कौतुक करताना त्याचा निषेधही करणं तितकंच योग्य आहे. कारण त्यांनी काय केलं की या महिलांना त्याच्या हवसचं शिकार केलं. आता ह्या हवसच्या शिकार झाल्या असं म्हणण्यापेक्षा असं आपण म्हणूयात की हे हाय प्रोफाईल रॅकेट होतं. म्हणजे देवाच्या धर्माच्या नावाखाली हा बाबा या अशा महिला एकत्र करून तो निश्चितपणे उद्योगपतींना, मोठमोठ्या राजकीय लोकांना तो पुरवत होता. म्हणूनच त्याला आपण एप्स्टीन फाईलच्या समतुल्य असा, किंवा त्या दृष्टीनं लोक त्याकडे पाहतायत, त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. कारण अनेकदा बुवा आणि बाबा ह्या महिलांना वापर करतात. आजही स्त्रीचा वापर पैसे कमवण्यासाठी अशा पद्धतीनं होतो. आता त्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की बुवा आणि बाबा, साधू आणि संत याच्यामध्ये जर फरक पाहायचा असेल ना, तर 100मध्ये 1 जण संत असतो आणि बाकीचे सगळे बुवा आणि बाबा असतात. आता त्या अलीकडचे जे बुवा बाबा आहेत त्याच्यातला आणि पूर्वीच्या बुवा बाबातला फरक कसा होता की पूर्वी आपल्याकडे एक धारणा होती की स्त्रीनं मंदिरामध्ये प्रवेश करायचा नाही, आणि त्याचबरोबर स्त्रीनं एखाद्या साधूच्या संताच्या जवळ सुद्धा जायचं नाही. म्हणजे आजच्या प्रगत जगामध्ये आपल्याला जरी ते स्त्रीवरती अन्याय वाटत, अज्ञानी पूर्वज हे निश्चितचपणे हुशार होते असं म्हणावं लागेल आज. कारण अशा बुवा बाबाच्या संपर्कात महिला येऊ नये ही त्यांची त्या मागची भूमिका होती. आणि त्यामुळं ते आपल्या कुळाची इज्जत अशा पद्धतीनं अज्ञानातून का होईना किंवा धर्माच्या अज्ञानातून का होईना ते वाचवत होते. आज काय झालं की स्त्री स्वातंत्र्य या नावाखाली आपण स्त्रियांना वेगवेगळी स्वातंत्र्य दिली, परंतु ती स्वातंत्र्य कुठल्या महिलेला पाहिजे की जी महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, जी महिला आपल्या विचारांच्या जोरावर या जगामध्ये काहीतरी नवनिर्मिती करते आणि जिच्यामध्ये तर्कबुद्धी आहे, जिच्यामध्ये शोधक बुद्धी आहे, अशा महिलांना हवी. ज्या महिला पूजापाठ करतात, ज्या महिला जप तप करतात, ज्या महिला रोज सकाळ संध्याकाळ मंदिराची पायऱ्या झिजवतात, अशा महिला ह्या त्या योग्यतेच्या नाहीत असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की अज्ञानी माणूस मग तो कुठला असतो की ज्याच्यामध्ये अकलेचं प्रमाण कमी असतं, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा अंश कमी असतो, अशीच माणसं ही कुठल्याही शास्त्राला, कुठल्याही तंत्रविद्येला आणि कुठल्याही भूलथापेला बळी पडतात. कारण ही माणसं त्यातली आहे. कारण जे कोणी त्याला बळी पडले ते काही म्हणजे फार मोठी प्रगत असलेली माणसं किंवा फार वैचारिक असलेली माणसं किंवा ज्यांच्यामध्ये शैक्षणिक असलेलं संस्काराचं वातावरण आहे, अशी माणसं नाहीत. आणि म्हणून की असे जे बाबा आहेत त्यांचं आता प्रस्त वाढलेलं आहे. गावोगाव आता त्यांची मठ संस्थानं सुरू झालेली आहेत आणि ह्या मठ संस्थानं उभं करण्यासाठी हे फार मोठं रॅकेट असतं. कारण एक बाबा आणायचा, एक संस्थान मठ रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि त्याला गावातील 4-2 लोक जे सुप्त असतात ते पैसे लावतात आणि लोकांना सांगतात की आपल्याला मठ उभा करायचा आहे, बाबा आलेले निस्पुरी बाबा आहेत आणि आपल्याला ते संस्थान उभा करायचंय. दरवर्षी वर्गणी केली जाते, मग ते संस्थान बांधलं जातं, मग त्या बाबाच्या पायावरती पडणाऱ्या भक्तांची रांग लावली जाते आणि मग लोक त्याच्या पायावरती पैसे ठेवतात आणि त्यानंतर मग त्या बाबाला गाडी घ्यायची. मग ती गाडी घ्यायची तर की गाडी कितीची असते, 20 लाख 30 लाखाची मोठी गाडी लागते, त्याला छोटी गाडी जमत नाही. मग असा बाबा ज्याला कीर्तन येत नाही, असा बाबा ज्याला प्रबोधन करता येत नाही, असा बाबा की ज्याला लोकांच्या अडीअडचणीवरती मार्ग देता येत नाही किंवा जो लोकांना आर्थिक उन्नत करत नाही, अशा बाबांना आपण मोठं करतो आणि मग असे उद्विग्न होण्यासारखे, पश्चाताप होण्यासारखे प्रकार कधी ना कधी मग उजेडात येतात आणि मग आपल्याला पश्चाताप करावा लागतो. मुळामध्ये प्रश्न असा आहे की असे संस्थान, असे मठ मोठे करण्यापेक्षा आपल्या गावातल्या शाळा, आपल्या गावातले प्रबोधनाचे केंद्र, आपले शक्तिस्थान, आपल्या उद्योगाचे मार्गदर्शक केंद्र ते आपण मोठे करायला विसरतो. थोडक्यात आपणच आपल्या ऱ्हासाचे आणि आपल्या अधोगतीचे कारणीभूत आहोत असं मला यामध्ये म्हणायचं आहे. आणि
दुसरी गोष्ट आणखीन एक आहे की तुम्हाला या निमित्तानं सांगायचं की अनेक महिला काशी, वाराणसी, चारीधाम करण्यासाठी काही बुवा बाबा आहेत, ते बुवा बाबाच्या निमित्तानं अशा धार्मिक तीर्थयात्रा करण्यासाठी जातात. आणि तिथं गेल्यानंतर हळूहळू एकदा दोनदा गेल्यानंतर ही महाराज लोक त्यामधली दुर्बल महिला कोण आहे ते शोधतात आणि तिला सांगतात की तू आता काय कर, काशीमध्येच राहा, वाराणसीमध्येच राहा. आणि त्या मठामध्ये 4-2 दिवस ठेवल्यानंतर त्या महिलेवरती बलात्कार सुद्धा होतात आणि बलात्कार झाल्यानंतर त्या महिला पुन्हा आपल्या गावाकडे येत नाही. कारण काय होतं की त्यांना अशाच पद्धतीने खराज बाबासारखं ब्लॅकमेल केलं जातं आणि त्यांचा वापर हा देह विक्रीसाठी केला जातो. मग हा आपला धर्म मानव तस्करी करणारा आहे का आणि महिलांच्या माध्यमातून देह विक्रीचा व्यापार करणारा इतका तुच्छ पातळीवरचा आपला धर्म आहे का, याच्यावरती धर्मरक्षकांनी, धर्माच्या चाहत्यांनी आणि धर्मप्रेमींनी बोलायला हवं आणि अशा बाबांचा समूळ नायनाट करायला हवा. असे बाबा जे गावोगाव पसरलेले आहेत ते बाबा धर्म वाढवत नाहीत, तर धर्मातील माणसांना ते चेचून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतायत. हे या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद.